अजित पवार आज बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन अजित पवार यांच्याकडून केले जात आहे। बारामतीमध्ये आपल्याला काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळणार आहे आणि अजित पवार यांनी जोरदार तयारी केलेली आहे। शक्ती प्रदर्शन केले जात आहे। अजित पवार इथून बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। लोकसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनंदा पवार असा सामना पाहायला मिळाला। मात्र यामध्ये बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना साथ दिली होती। मोठ्या संख्येने त्या विजयी झाल्या होत्या। आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। अजित पवार शक्ती प्रदर्शन करतात त्याची। दरम्यान शक्ती प्रदर्शनापूर्वी घरातून निघण्यापूर्वी अजित पवार यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। अजित पवार यांना या राजकीय कामकाजाचा प्रशासनाचा तगडा अनुभव आहे आणि त्यांच्या विरोधात योगेंद्र पवार यांना संधी मिळालेली आहे। जरी योगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असले तरी सुद्धा खरी लढत, खरा सामना हा अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता बारामतीकर नेमकी कुणाला साथ देणार, विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत। श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत। त्यामुळे इथे भावकीची लढत सुद्धा पाहायला मिळते आणि श्रीनिवास पवार हे सुद्धा आता या मैदानामध्ये उतरलेले आहेत आपल्या पुत्राच्या वतीनं। अजित पवार यांच्या विरोधात श्रीनिवास पवार यांनी दंड थोपटलेले आहेत। तर ही थेट दृश्य आपण झी24 तासच्या माध्यमातून पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचं हे शक्ती प्रदर्शन सध्या बारामतीमध्ये सुरू आहे। अजित पवार आज आपला अर्ज भरणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं आलेले पाहायला मिळत आहेत। बारामती कुणाची हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामतीमधल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांनी बंड केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत। त्यामुळे आता बारामतीकर कुणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे। लोकसभेपासूनच ते सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालेले होते। त्यांनी संवाद यात्रेमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता। नवं जे चिन्ह आहे, तुतारी फुंकणारा माणूस, हे घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी योगेंद्र पवार यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं, मोलाचं योगदान दिलेलं होतं। त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये कोणाला बारामतीकर साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांचं हे मोठं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। आज अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर ही 2 दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे ते आपण ही दृश्य पाहतोय। थेट दृश्य आहे झी24 तासवर आपण पाहतोय। अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांचे पुतणे योगेंद्र पवार हे कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। दरम्यान योगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी उतरलेलो आहे, मात्र माझ्या पाठीशी शरद पवार आहेत आणि त्यामुळे विजय आपलाच होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। बारामतीकरांच्या समस्या मला माहिती आहेत आणि त्या सोडवण्यासाठी जसं शरद पवार यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या पावल्यावर पाऊल ठेवूनच मी सुद्धा तशा पद्धतीचं काम करेन असं त्यांनी म्हटलेलं आहे। ही 2 दृश्य थेट आपण झी24 तासवर पाहतोय। अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे पहिल्या दृश्यामध्ये, तर दुसरं दृश्य आहे योगेंद्र पवार आता पोहोचलेले आहेत आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। अगदी चुरशीची अशी लढत ही बारामतीची होणार आहे आणि याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पहिली विधानसभा निवडणूक आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरची। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला नवं चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे आणि त्यानंतरची ही विधानसभेची पहिली निवडणूक आहे। शरद पवार योगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभे आहेत। त्यांची ताकद या संपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये पणाला लागलेली पाहायला मिळते।
या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, बारामतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। युगेंद्र पवार आता सध्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत, अर्ज दाखल करतायत, तर दुसरीकडे अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। खरं तर आज सकाळपासूनच बारामतीमध्ये दोन्ही नेते जे आहेत उमेदवार ते तळ ठोकून आहेत आणि शक्ती प्रदर्शन करत आहेत। आताच जे युगेंद्र पवार आहेत ते बारामतीतील प्रशासकीय भवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि उमेदवारी अर्ज भरत आहेत। त्यांच्या सोबत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांची आई शर्मिला पवार आणि वडील श्रीनिवास पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। एकूण जर बघितलं तर आज बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळत आहे। काही वेळेला पूर्वीच आंबेडकर चौकामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते आणि त्यांनी एकमेकांच्या नेत्यांच्या घोषणाही त्या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहिल्या। तर बारामतीचा दादा, नवीन दादा, आज युगेंद्र दादा अशाही प्रकारच्या घोषणा या कार्यकर्त्यांकडून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर पुन्हा बारामतीमधलं आजचं राजकीय वातावरण बघितलं तर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे, कारण कोण कुठल्या पक्षाकडे आहे हे अजून स्पष्टता झाली नाहीये। मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने उतरून आज फॉर्म भरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी निलेश, आपण बारामतीचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की अजितदादांची कामाची जी पद्धत आहे, वक्तशीरपणा आहे, लोकांमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणं असेल किंवा सकाळपासूनच कामाला लागणं, हा अजित पवारांचा एक प्रमुख महत्त्वाचा त्यांचा मुद्दा आहे। त्याचबरोबर विरोधात युगेंद्र पवार हे नवखे आहेत, मात्र तरी सुद्धा शरद पवार त्यांच्या पाठीशी उभे आहेत। कशा पद्धतीने सध्या बारामतीकरांचं मतप्रदर्शन होताना पाहायला मिळते, कारण लोकसभेमध्ये मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाच बारामतीकरांनी साथ दिली होती, मात्र यावेळेला अजित पवारांचं त्यांच्यासमोर तगडं आव्हान असेल। खरं तर आता जसे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी भावनिक साथ घातली होती, त्याच पद्धतीवर विधानसभेच्या निवडणुकीलाही ते भावनिक साथ घालतात का मतदारांना हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र बारामतीतली जी जनता आहे ही काहीशी संभ्रमात आहे। अर्धा ग्रुप जो आहे तो अजितदादा पवारांच्या पाठीमागे आहे, तर ज्येष्ठ नागरिक जे आहेत तो वर्ग जो आहे तो शरद पवारांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमका जनता कौल कुणाला देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र प्राथमिक लेवलला जर आता बघितलं तर जी तरुण पिढी आहे ती अजित पवार गटाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे, पण जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती मात्र आहेत ती शरद पवारांकडे वळलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्की बारामतीमध्ये कुणाचं पारड जड असेल हे महत्वाचं असणार आहे, पण मात्र प्रत्येक पक्ष जो आहे तो आपली आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी निलेश, आपण पाहिलेलं आहे की श्रीनिवास पवार यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही, ते राजकारणात सक्रिय नव्हते, मात्र आता मुलासाठी त्यांनी दंड थोपटलेले आहेत। का अधिकचे अपडेट्स या संदर्भात द्याल? खरं तर या निवडणुकीमध्ये जी आत्या आहे सुप्रिया सुळे ही खरं आपल्या भाच्यांसाठी आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये उठलेली पाहायला मिळत आहे। रोहित पवारांनंतर आता युगेंद्र पवार जे आहेत त्यांच्या पाठीशी ते आता खंबीरपणे उभे राहिलेला पाहायला मिळतात। खरं तर पवार घरांची परंपरा आहे, निवडणुकीला सुरुवात करताना ते कन्हेरी गावातलं जे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिराला ते नारळ चढवतात आणि फॉर्म भरायला सुरुवात करतात। ही झाली पवार घरातली परंपरा। खरं तर ही परंपरा दोन्ही गटामध्ये आपल्याला पाहायला आहे। अजितदादा गटाचेही अजित पवार जे आहेत ते कन्हेरीच्या मारुती मंदिराला नारळ चढवून प्रचाराला सुरुवात करणार आहेत, तर सकाळी युगेंद्र पवार जे आहेत त्यांनी पण आपली जी परंपरा आहे ती तशी सुरू ठेवलेली आहे। दोन्ही गटामध्ये पाहिलं तर साम्य आपल्याला एकच पाहायला मिळते की जी पारंपरिक परंपरा आहे ती त्यांनी जोपासलेली आहे, पण मात्र आता मतदार बारामतीची शून्य मतदार जे आहेत ते ठरवेल नक्की आता कोणाला विजय करायचा। अगदी असेच आपण आमच्यासोबत राहा, अधिकाधिक अपडेट्स आम्ही आपल्याकडनं जाणून घेणार आहोत। तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युगेंद्र पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांचं सध्या शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। झी 24 आपण ही दृश्य पाहतोय। शरद पवार हे अर्ज भरताना त्यावेळेला उपस्थित होते। युगेंद्र पवार हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यावेळेला शरद पवार सुद्धा उपस्थित होते। तर दुसरीकडे अजित पवार आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि अजित पवार यांच्याकडून सध्या शक्ती प्रदर्शन सुरू आहे। बारामतीमध्ये अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा
हा या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। लोकसभेमध्ये नडन विरुद्ध भावसे असा सामना झाला आणि त्यावेळेला सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या। मात्र आता विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। कारण काका विरुद्ध पुतण्या अशी लढत या ठिकाणी होणार आहे। एकीकडे अत्यंत अनुभवी नेते, प्रशासनाचा उत्तम अनुभव असलेले नेते अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत। लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये ते सक्रिय झालेले पाहायला मिळाले। नवं चिन्ह जे आहे तुतारी फुंकणारा माणूस हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या, संवाद यात्रा सुद्धा काढलेल्या आहेत। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये सुद्धा युगेंद्र पवार हे सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे ही एकूणच लढत नेमकी कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि तसंच जरी युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असले तरी शरद पवार यांचा राजकीय अनुभव, त्यांची राजकीय ताकद ही पूर्णपणे युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभं राहणार असं